आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वे 130 आणि मध्य रेल्वे 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवणार। दिवाळी सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता घोषणा। यापूर्वी 1000हून अधिक फेऱ्यांचं नियोजन झाल्यानंतर आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार। मुंबईत मेट्रो मार्गिका 7ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या सुरू। 12 ते 18 ऑक्टोबरला मेट्रो मार्गिका 2A आणि मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होणार। मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून शहरात उड्डाणपुलाचं जाळं कुर्ला LBS ते घाटकोपर दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय। मान्सून माघारी फिरल्यामुळे मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा। पुढील आठवड्यातही तापमानात घट होण्याची शक्यता। तर 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनोत्तर पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। पुण्यात आकडा वाढला पारा 33 अंशावर। तर पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता। पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवर पालिकेकडून कारवाईचे आदेश। आतापर्यंत 8 जाहिरातदारांवर गुन्हे दाखल। क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती। दिवाळी सणानिमित्त पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय। भिडे पूल वाहतुकीसाठी अखेर खुला। दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा। पुण्यातील स्वारगेट आगारामध्ये पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट ST आगार परिसरात पोलीस चौकी सुरू होणार। ST महामंडळ दिवाळीनिमित्त पुणे विभागाकडून 579 जादा गाड्या सोडणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान गाड्या सोडण्यात येणार। वल्लभनगर आगारातून सर्वाधिक 996 गाड्या सोडण्यात येणार असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय होणार।